नमस्कार, इक्वालिटी मराठीमध्ये मी शैला आपल्या सर्वांचं स्वागत करते। आताची मोठी बातमी, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीनं मोठा दणका दिलाय। समोर आलेल्या माहितीनुसार ईडीकडून अलिबागमधील संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे। संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावानं अलिबागमध्ये खरेदी करण्यात आलेल्या जमिनीचे एकूण 8 प्लॉट ईडीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। यासोबतच संजय राऊतांचा दादरमधील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आलाय। मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल असलेले प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर 12 वर्षापूर्वी 50 लाख जमा करण्यात आले होते। त्याबाबत ईडीकडून त्यांच्याकडे गेल्या 1.5 महिन्यापासून विचारणा सुरू होती। संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रवीण राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत असून पत्राचाळ घोटाळ्यातील पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी करण्यात आल्याचा संशय ईडीला होता आणि याच अंतर्गत ईडीनं आज ही मोठी कारवाई करत संजय राऊतांना दणका दिलाय। शिवसेना खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का बसलाय। तब्बल 1034 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचं समोर आलंय। त्यानंतर प्रवीण राऊत यांनी दिलेल्या कबुलीत अन्य धागेदोरे ईडीच्या हाती लागल्याचं सांगण्यात येत होतं। त्यामुळे थेट दिल्लीतून ईडीची 20 जणांची टीम रायगड आणि ठाणे भागात दाखल झाली होती। या प्रकरणामुळे संजय राऊतांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे। ईडीद्वारा जप्त केलेली संपत्ती नसून हा काळा पैसा असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते निलेश राणे यांनी दिली। संजय राऊतांबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते असंही निलेश राणे यावेळी म्हणाले। संपत्ती जी काय अटॅच करण्यात आली ईडीकडून, ही संपत्ती आहे एक कशावरून? काळा पैसा आहे, तो पकडला गेला आहे असं मी समजतो। जे काय सापडलं ईडीला हे ईडीला माहीत, पण आज ना उद्या हे संजय राऊत बरोबर होणारच होतं। कारण का इतका कोंबलेला पैसा हा कधी ना कधीतरी बाहेर येणारच होता आणि ईडीने तशी कारवाई केली। त्याच्यामध्ये संजय राऊत जे काय तडफडत आहेत किंवा जे काय बोलत असतील प्रतिक्रिया बघितलेली नाही, पण झालं ते योग्यच झालं। आज ना उद्या होणारच होतं। हे फक्त संजय राऊत कशाला, उद्या उद्धव ठाकरेंवर पण होऊ शकतं। त्यांनी काळा पैसा जमा केला असेल, आज ना उद्या बाहेर पडणार ते सगळं। ते स्वतःला फार महत्त्व देतात। आम्ही तेवढं महत्त्व संजय राऊतनं कधीच दिलं नाही। जर काळा पैसा कोणी जमवला असेल, मनी लॉन्ड्रिंग ॲक्टच्या अंतर्गत कोणाला ट्रेल भेटला असेल एजन्सीला, तर त्या ट्रेलच्या अंतर्गत ते तिथपर्यंत पोहोचले। आता स्पष्टता देण्याचं काम हे आता संजय राऊतचं आहे की कशामुळे कुठून आला तो पैसा। फक्त सामन्याचा पगार घेऊन हे जे काय ते गाड्या फिरवतात, घरामध्ये राहतात, हे सगळं त्या पगारातून आलंय का, हे दाखवायची वेळ आली आता। म्हणून संजय राऊत काय बोलतो त्याला महत्त्व नाही। मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत हा पैसा आला कुठून ह्याचा पुरावा आता संजय राऊतला द्यावा लागेल। मोहित खंबोजांना तुम्ही विचारा नेमका त्यांचा अर्थ काय येतो। मी माझा अर्थ लावला की जसे संजय राऊत यांनी मागच्या वेळेला इन्कम टॅक्सचे पैसे चोरले होते, ते असे ढापाढापी करत असतात, ते काळ्या पैशाची जमवाजमव करत असतात आणि त्या काळ्या पैशाची जमवा करता करता आज इथपर्यंत ते आले आणि ईडीने त्यांना पकडला। आज ना उद्या ते सगळं होणारच होतं। तर केंद्रातील बीजेपी सरकार केंद्रीय चौकशी यंत्रणेचा दुरुपयोग करून त्यांच्या विरोधी बोलणाऱ्यांची तोंड बंद करून पाहते आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केलाय। केंद्र की भारतीय जनता पार्टी की सरकार केंद्रीय जांच एजेंसियों का दुरुपयोग करते हुए अपने विरोधियों के मुंह को ताला लगाने का काम कर रही है। पहले महाविकास आघाड़ी के कुछ नेताओं के ऊपर कार्रवाई हुई, राष्ट्रवादी के नवाब मलिक जी के ऊपर कार्रवाई की और आज संजय राउत जी जो शिवसेना के एक बड़े नेता हैं, जो हमेशा भारतीय जनता पार्टी की पोल खोल करने का काम करते हैं, उनके ऊपर कार्रवाई करते हुए उनकी प्रॉपर्टी जब्त करने का काम, उनका जो रहता हुआ घर है उसको जब्त करने का काम ईडी ने किया। कल ही ईडी के संदर्भ में गृह मंत्री के साथ चर्चा करते हुए संजय राउत जी ने कुछ बातें रखी, उन्होंने कुछ चीजें सामने लाई और गृह मंत्री ने इस संदर्भ में एक एसआईटी की जांच कमेटी का गठन किया। आज जब संजय राउत जी पार्लियामेंट की अधिवेशन में है तो इस प्रकार से उनके घर में उनकी प्रॉपर्टी जब्ती की कार्रवाई ये हो रही है और पूरा महाराष्ट्र देख रहा है
कि किस प्रकार महाविकास आघाड़ी सरकार के नेताओं के ऊपर इस प्रकार की कार्रवाई भारतीय जनता पार्टी केंद्रीय जांच एजेंसियों से माध्यम से कर रही है। संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबद्दल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिली। संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात मेहंदी लावणाऱ्यांच्या घरी जाऊन ईडीनं चौकशी केली आहे। गेल्या 75 वर्षात ईडीची अशा प्रकारची चौकशी आम्ही कधीही पाहिलेली नाही। मात्र प्रवीण दरेकर यांच्या विरोधात कागदपत्रे दाखल करूनही अजून कारवाई होत नाही असंही जगताप यावेळी म्हणाले। अगर कोई चीज़ में तथ्य है तो उनको करने दो, कोई उसमें हमारा कोई उसमें ये नहीं है। पर जहाँ तक हम सारी चीज़ें पिछले 7-8 सालों से जो इस देश में हो रहे हैं वो हम देख रहे हैं, तो ये वही ईडी है जो संजय राउत जी के बेटी के शादी में जिन्होंने मेहंदी निकाली थी उनके भी घर पे गए थे। अब मुझे पता नहीं कि ये ईडी का कौन सा तरीका है, कि हमने कभी 75 साल में तो हमने कभी नहीं देखा। इतने सालों से 40 सालों से मैं भी राजनीति में हूँ, हमने भी इतनी सारी सरकारें देखी, ऐसा तो हमने नहीं देखा। पर फिर भी अगर वो क्लेम कर रहे हैं कि उनको कुछ तथ्य मिले हैं तो उसकी इन्वेस्टिगेशन हो भले। पर जो तथ्य दिए गए हैं, प्रवीण दरेकर जैसा एक अपोजिशन लीडर है भाजपा का ऊपरी हाउस में 2000 करोड़ रुपए का भ्रष्टाचार, ये मैं नहीं कह रहा हूँ, ये सहकार विभाग कह रहा है। क्योंकि उन्होंने जो सुभाष पाटिल की जो इंक्वायरी बैठी थी, सुभाष पाटिल जो इसके सहकार का डिपार्टमेंट के जो आला अधिकारी है, उन्होंने तो रिपोर्ट में दिया है 2000 करोड़ रुपया एक दूसरे का साथ देके ये साइफन आउट किए गए। हमने डिमांड की भाई ईडी इसकी चौकसी करे, आईटी इसकी ये करे, ये पैसे गए कहाँ, कौन इसमें शामिल है। क्योंकि ये 2014 से 2019 तक यही देवेंद्र फडणवीस राज्य के मुख्यमंत्री थे, यही पुलिस के भी मुखिया थे, होम मिनिस्टर भी वही थे। तब तो इन्होंने उनके ऊपर कोई कार्यवाही नहीं की। महाराष्ट्र विकास आघाड़ी ने उनके ऊपर केस दायर किया है। मैंने कल जो प्रेस ली उसमें मैंने दूसरी केस जो सहकार विभाग ने पुलिस स्टेशन में सारे ये दिए कागजात दिए हैं